Today we have discussed for CET for crash course. Next topic is that magnetic effect of electric current. Whenever the electric current flowing through any conductor, then a magnetic field which is developed around it. So this magnetic field is developed due to flowing electric current. So it is named as magnetic effect of electric current. Whenever a small amount of current, that is microampere, whenever move through any conductor, such that inside it electric field as well as magnetic field, outside magnetic field is developed. So therefore here for crash course, first problem is that, firstly I have read the problem. The strength of the magnetic field in a long solenoid having 5000 turns per meter is 3.14 into 10 raised to minus 2 Tesla. The current flowing through the solenoid is. आता स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथं या ठिकाणी सांगलेलं आहे. आता स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे असणारं चुंबकीय जी तीव्रता आहे, इंटेन्सिटी आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे एका सोलेनॉइड मध्ये. सोलेनॉइड म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता हे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि याच्यावरती जर मी समजा वायर जर काय केली असेल, बाउंड केली असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड असं म्हणतो. द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ लॉंग सोलेनॉइड हॅव्हिंग 5000 टर्न्स पर मीटर. आणि त्या सोलेनॉइड वरती असणारे जे टर्न्स आहेत, समजा फॉर एक्झाम्पल हा एखादा मटेरियल आहे आणि याच्यावरती जर मी वायर बाउंड केली असेल तर असे 5000 टर्न्स आहेत, 5000 टर्न्स आहेत वेटोळे. आणि त्याचं मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 3.14 into 10 raised to minus 2 टेस्ला. द करंट फ्लोइंग थ्रू द सोलेनॉइड इज. मग त्या सोलेनॉइड मधून एकूण जाणारा करंट किती, तर आपल्याला I ची व्हॅल्यू काढायची आहे. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे, B इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. B इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. सो देअरफॉर B इज इक्वल टू म्यू नॉट. म्यू नॉट मीन्स परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्यू नॉट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. व्हॉट इज मीन ऑफ परमेबिलिटी? It is the allowance to flow the charge in a particular field or in a particular space, that is permeability of free space. Then means number of turns which is wound on that solenoid. I means current. Here we have to find out the value of current I. So therefore formula becomes I is equal to B upon mu naught N. So I is equal to, what is the magnetic field induction B? 3.14 into 10 raised to minus 2 Tesla upon, what is the value of mu naught? That is 4 pi into 10 raised to minus 7. And the number of turns, that is 5000. 5000 means 5 into 10 raised to 3. Here 3.14, this 5 get cancelled to one another. And this 4, again this 5, that is 20, again 10 raised to 3. Calculate it. So final answer is that 5 ampere. So total current flowing through the solenoid, that is 5 ampere. Option number D. Next, second problem. A long solenoid carrying a current produces a magnetic field B. Same, एखादा सोलेनॉइड आहे आणि त्या सोलेनॉइड मध्ये एखादा करंट काय होतो, फ्लो होतोय, ज्याचं मॅग्नेटिक फील्ड काय आहे, B आहे. इफ द नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर इज डबल्ड. आता आपल्याला याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. समजा त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स जर आपण वाढवले, दुप्पट केले, if the number of turns is doubled and the current in the solenoid is halved, आणि त्याच्यामध्ये असणारा जो करंट आहे तो काय केला, halved केला. halved means हाफ, कमी केला. म्हणजे टर्नची संख्या वाढवली आणि करंट जो पहिला होता त्याच्यापेक्षा तो करंट आता काय केला, halved केला. halved केला म्हणजे हाफ केला. Then the new value of the magnetic field along the axis will be. तर त्या ठिकाणची असणारी मॅग्नेटिक फील्ड B ची व्हॅल्यू किती ते आपल्याला इथं सादर करायचं आहे. इनिशियल आणि फायनल दोन कंडिशन्स. पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन असणार आहे B1 आणि सेकंड असणार आहे B2. तर B1 मीन्स म्यू नॉट एन आय, B2 मीन्स अगेन म्यू नॉट एन आय. फक्त त्याचं इनिशियल बदलायचं. पहिलं मॅग्नेटिक इंडक्शन असणार नंबर ऑफ टर्न्स N1, तर सेकंड असणार N2. फर्स्ट करंट I1, सेकंड करंट I2. म्यू नॉट कॅन्सल टू वन अनदर. नंबर ऑफ टर्न्स सेकंडचे आपण फर्स्टच्या डबल केले म्हणजे 2. N1 ची किंमत किती असणार आहे, 1. करंट काय केला, हाफ केला म्हणजे पहिल्याच्या हाफ. सो 2 कॅन्सल, 1 1. सो 1 is that 1. So therefore option of the problem number 2 is that B. Option number C, that is answer is that capital P.
थर्ड, अ स्ट्रेट वायर ऑफ लेंथ 1 मीटर. आता एक स्ट्रेट वायर आहे ज्याची लांबी आपल्याला दिलेली आहे 1 मीटर. अ स्ट्रेट वायर ऑफ लेंथ 1 मीटर अँड कॅरिंग ए करंट ऑफ 1.8 एम्पियर. आता 1 मीटर लांब असणारी एक स्ट्रेट वायर आहे की ज्याच्यामध्ये करंट 1.8 एम्पियर इतका फ्लो होतोय. इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 2 टेस्ला. 1 मीटर वायर आहे त्याच्यामधून 1.8 एम्पियर इतका करंट फ्लो होतोय आणि हे आपण 2 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड असणाऱ्या एखाद्या फील्डमध्ये ठेवलेलं आहे. इफ द मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द वायर देन द फोर्स ऍक्टिंग ऑन द वायर इज. समजा त्या ठिकाणचं असणारं मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या ठिकाणी एकूण किती फोर्स होतो. आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. F is equal to Bill. Bill means magnetic field induction into its current and its length. So therefore F is equal to, what is the value of magnetic field induction? That is 2 Tesla. What is current? That is 1.8 and its length is 1 meter. 2 into 1.8 that is 3.6 Newton. So required answer is that 3.6 Newton. So total force acting on that 1 meter straight wire in which 1.8 ampere current flow and which is placed in a magnetic field of 2 Tesla, then its total force experienced by that wire that is 3.6 Newton. Next, fourth. A charged particle of charge Q moving with velocity v enters along the axis of solenoid. समजा एखादा पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल आहे, एखाद्या कंडक्टरमध्ये असणारा जो एखादा चार्ज पार्टिकल आहे तर चार्जची व्हॅल्यू आहे स्मॉल क्यू मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही की ज्याचं स्पीड आपल्याला दिलेलं आहे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती आहे कॅपिटल स्मॉल व्ही एंटर्स अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलनॉइड आणि ते असणारा जो चार्ज क्यू आहे तो एखाद्या ॲक्सिस ऑफ सोलनॉइड मधून काय करतो एंटर्स करतोय ज्याच्यामध्ये करंट काहीतरी मूव्ह होतोय. इफ कॅपिटल बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ सोलनॉइड. समजा कॅपिटल बी हे जर त्याचं मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन असेल तर देन व्हॉट द फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल विल बी. अगेन आपल्याला इथे त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स विचारलेला आहे. ज्यावेळी त्याच्यामध्ये असणारा अँगल दिलेला आहे याचा अर्थ आपण तिथं काय व्हॅल्यू घेणार आहे साइन 0. सो देयरफॉर F इज इक्वल टू क्यू व्ही बी इंटू साइन 0. क्यू मीन्स चार्ज पार्टिकल, V means its velocity, B means its magnetic field induction, sin 0 that is angle between them, that is V bar and V bar यांच्यामध्ये असणारा अँगल आणि तो अँगल कसा आहे पॅरलल असल्यामुळे 0 आहे. So therefore F is equal to QVB sin 0. Sin 0 that is 0. 0 into this 0. So required answer of that 4 is 0. Option number C. Okay. Next problem number 5. A current of capital I ampere flows along the inner conductor of coaxial cable and returns through the outer conductor of the cable. आता आपल्याला एक केबल दिलेली आहे. आता याच्या इनर मधून कोएक्सियल केबलच्या इनर मधून आणि हे जी साइड आहे याच्या आउटर मधून. आता इनर केबल मध्ये असणारं त्याची जी काय रेडियस असेल ती आपण R1 म्हणायची, आउटरची रेडियस काय म्हणू R2 असं म्हणू. Current of I ampere flows along the inner conductor of coaxial cable and returns through the outer conductor of the cable. If small r1 and r2 are the inner and outer radii of the cable, then the magnetic induction at a distance x meter from the cable will be. आता या ठिकाणी असणारी ही जी कोएक्सियल केबल आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण याला थोडंसं लार्ज करू. इनर असणारे जे डिस्टन्स आहे त्या केबल मधलं ते आहे R1 आणि आउटर जे आहे ते आहे R2. मग याच्यामध्ये असणारं हे जे आता R1 आणि R2 हे जे दोन रेडाय दिलेले आहेत आपल्याला तर याच्यामध्ये असणारं टोटल किती फोर्स आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जनरली जर बघितलं द टू मॅग्नेटिक फील्ड्स प्रोड्युस्ड बाय द इनर अँड आउटर कंडक्टर्स. त्या ठिकाणी दोन मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहेत. एक फील्ड तयार होणार आहे इनर म्हणजे आतमध्ये आणि दुसरं फील्ड तयार होतं आउटर कंडक्टर मध्ये. सो दे आर कॅन्सल विथ इच अदर. दोन्ही एकमेकाला काय करणार आहेत कॅन्सल करणार आहेत ॲज दे आर इक्वल अँड अपोजिट. आता इनर आणि आउटर ते दोन्ही मॅग्नेटिक फील्ड्स ते कसे असणार आहेत एक असणार आहे इनवर्ड तर दुसरा असणार आहे आउटवर्ड. याचा अर्थ दोघांचा फोर्स कसा आहे इक्वल आहे मात्र दोघांची डिरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. त्यामुळे टोटल फोर्स तिथे काय होणार आहे 0 कारण की दोन्ही फोर्स इक्वल असल्यामुळं आणि अपोजिट डिरेक्शन असल्यामुळं टोटल जो फोर्स एक्सपिरियन्स केला जाईल तो काय असणार आहे 0 असणार.
ओके सो 5चं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे सी, ऑप्शन नंबर सी, दॅट इज 0. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. ए लॉंग सोलेनाइड कॅरिंग इट करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड बी. आता समजा एखादा लॉंग सोलेनाइड आहे. सोलेनाइड म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल एखादा असा रॉड असेल आणि याच्यावरती जर मी समजा इथं एक एंड असेल वायरचा आणि याच्यावरती नंबर ऑफ टर्न्स विल बी बाउंड ऑन दॅट मटेरियल, then it becomes a solenoid when the current flowing through that respectively number of turns of wires. So therefore magnetic field is produced inside it. So this is a solenoid. So such a solenoid, that is a long solenoid carrying current, produces a magnetic field B along its axis if the number of turns per centimeter is tripled. आता त्याच्यामध्ये असणारी नंबर ऑफ टर्न्स जी संख्या आहे ती आपण काय केली, ट्रिपल्ड केली, तिप्पट केली. अँड करंट इज हाल्ड, आणि त्याच्यामध्ये असणारा जो करंट आहे तो काय केला, हाल्ड केला. म्हणजे नंबर ऑफ टर्नची संख्या तिप्पट केली, ट्रिपल्ड केली, आणि करंट विल बी हाल्ड. हाल्ड मीन्स हाफ केला. अँड द न्यू व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विल बी, त्या ठिकाणचं असणारं मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती ते आपल्याला बघायचं आहे. मग आजचा आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. म्यू नॉट मीन्स परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस, एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स, I means current. So therefore, according to our given values, the new magnetic field induction B dash is equal to mu naught. Number of turns will be increased in triplet manner, so it becomes Triesian, and its current will be halved. So therefore its value will become I by 2. So therefore here we can solve it. So this 3 and 2, these are number which are taken outside. So 3 by 2 into bracket mu naught and I. But this mu naught and I means magnetic field induction. So again B dash is equal to 3 by 2 B. So therefore we can write the value that B dash is equal to 3 by 2 B. So this is required answer. So the problem number 6, our required answer is problem option number C, that is 3B by 2. Next, 7th. A long solenoid has 20 turns per centimeter. मग असे जसं आपण म्हटलं एक लॉंग सोलेनाइड आहे त्याच्यावरती एका सेंटीमीटर मध्ये जवळपास 20 टर्न्स आहेत, 20 नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत वायरचे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द करंट दॅट शुड बी पास्ड थ्रू द सोलेनाइड. आता करंटची व्हॅल्यू किती की जे त्या सोलेनाइड मधून काय होणार आहे, पास आउट होणार आहे. टू प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 4 MT ॲट इट्स सेंटर, 4 मेगा टेस्ला एवढं त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणचं असणारी व्हॅल्यूज करंटची किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. सो मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनचा फॉर्म्युला आपला बी इज इक्वल म्यू नॉट एन आहे. अगेन एन ची किती किंमत दिली आहे, 20 सेंटीमीटर मीन्स 2000 टर्न्स पर मीटर. एका मीटर मध्ये किती टर्न्स होणार, 20 सेंटीमीटर मीन्स हाऊ मेनी मीटर, दॅट इज 2000 टर्न्स पर मीटर. So again this I as it is, and this mu naught n goes to the denominator part. So therefore I is equal to B upon mu naught n is equal to B. What is the value of B? That is 4 into 10 raised to minus 3 Tesla. त्यानंतर mu naught ची किंमत दिलेली आहे 4 pi into 10 raised to minus 7 and number of turns आहेत 2 into 10 raised to 3. This can be solved and the final answer is that 5 upon pi ampere. So therefore required current flowing through the solenoid is that 5 upon pi ampere. So the problem number 7 has required answer is that 5 upon pi ampere. This is option number B. Okay. Next problem number 8. A long horizontal overhead high tension wire means एक long wire दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम टेन्शन कॅरी आउट होतं. फिक्स्ड इन ईस्ट वेस्ट डिरेक्शन, जी पूर्व पश्चिमाशी स्थिर केलेली आहे. कॅरीज अ करंट ऑफ 60 एम्पियर, आणि याच्यामधून करंट जवळपास किती फ्लो होतोय, 60 एम्पियर इतका करंट फ्लो होतोय. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट 3 मीटर जस्ट बिलो द पॉवर लाईन. मग 3 मीटर डिस्टन्स वरती त्या ठिकाणचा असणारा मॅग्नेटिक जो काय फील्ड आहे ते किती असेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिंट मध्ये म्यू नॉट म्हणजे मॅग्नेटिक परमियाबिलिटी फ्री स्पेसची व्हॅल्यू दिलेली आहे 4 pi into 10 raised to minus 7 मीटर एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. सो देयरफॉर B is equal to, what is required formula, B is equal to mu naught I upon 2 pi. So therefore B is equal to, what is value of mu naught, that is 4 pi into 10 raised to minus 7.
आणि करंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 60 एम्पियर. 2 pi as it is, what is value of radius, what is value of r, that is 3. So we can solve it. 2 pi 1s are 2 2s are 2 into 60, again 3 2s are 0. So 2 into 20, that is 40 into 10 raised to minus 7. त्याच्यामध्ये एक प्लस केलं तर काय होईल 4 into 10 raised to minus 6 टेस्ला. काय आहे रिक्वायर्ड आन्सर 4 into 10 raised to minus 6 टेस्ला. So the problem number 8 as required answer is that 4 into 10 raised to minus 6 Tesla. That is option number C. Next, ninth problem. A long wire carrying a current I is bent into a circle of 1 turn and the magnetic field at the center of the coil is B. आता लॉंग वायर दिलेली आहे आणि ती लॉंग वायर आपण अशा पद्धतीने टर्न करतोय की त्याच्यामुळे एक सर्कल तयार होणार आहे. A long wire carrying a current I is bent into a circle 1 turn and the magnetic field at the center of the coil is B. आता तो ज्यावेळी आपण टर्न करणार आहे त्यावेळी त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड बी इतकं तयार होतं. इट इज देन बेंट इनटू 2 सर्क्युलर लूप ऑफ n टर्न्स ऑफ इक्वल रेडियस. व्हॉट विल द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द न्यू कॉइल. आता त्याच्यापासून आणखीन एक आपण सर्क्युलर कॉइल जर तयार केली तर आता त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. सो जनरली लेंथ ऑफ दॅट सर्कल, लेंथ ऑफ द सर्कल मीन्स त्याचा असणारा सर्कम्फरन्स मीन्स वर्तुळाचा परिघ त्याला आपण म्हणतो. सो लेंथ इज इक्वल टू 2 pi as it is. Number of turns into new radius r dash. So r is equal to nr dash. R is equal to nr dash. Again, जर नवीन मॅग्नेटिक फील्ड असणार त्याला इनिशियल मॅग्नेटिक फील्ड आपण डिवाइड करू. न्यू मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे म्यू नॉट n आहे अपॉन 2r dash into b काय होणार आहे उलटून गुणाकार म्हणजे ट्वाइस आर अपॉन म्यू नॉट आहे. दिस म्यू नॉट this current I and this 2 cancel. So therefore required is that nr upon r dash. So remaining is that nr upon r dash. So again r value काय असणार आहे nr dash. So therefore n as it is, r value nr dash and n square. R dash cancel. So therefore b dash is equal to this b goes to that side into numerator and it becomes b dash is equal to n square p. So required answer that b dash is equal to n square b. So the answer is that option number C. Next, 10th problem. A current of 10 ampere flows through a toroid. आता toroid म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा असणारा जनरली एखादी रिंग असते, बँगल आपण म्हणतो किंवा एखादं कडं असतं. ओके, त्याच्यावरती जर सर्क्युलर पाथमध्ये जर आपण नंबर ऑफ टर्न्स जर देत गेलो तर त्याला म्हटलं जातं टोरॉइड. आणि त्याच्यामधून जर करंट फ्लो केला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. तर अशा पद्धतीने टोरॉइडची कन्स्ट्रक्शन असतं. तर काय म्हटलेलं आहे करंट ऑफ 10 एम्पियर फ्लोज थ्रू टोरॉइड. असं एक टोरॉइड आहे की ज्या टोरॉइडमधून जवळपास करंट किती फ्लो होतोय 10 एम्पियर इतका करंट फ्लो होतो. हॅव्हिंग अ कोर ऑफ मीन रेडियस 25 सेंटीमीटर. आता कोर म्हणजे काय, कोर म्हणजे त्याचा असणारा सेंटर पासूनचा आउटर रेडियस, आउटर जे असणारा सर्क्युलर पाथ आहे तिथपर्यंतचा डिस्टन्स, तर तो आहे जवळपास 25 सेंटीमीटर. इफ 5000 टर्न्स ऑफ द कंडक्टिव्ह वायर आर बाउंड ऑन द कोर. समजा त्या असणाऱ्या कोरवरती जवळपास 5000 टर्न्स जर आपण काय केले बाउंड केले, देन द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द कोर ऑफ द टोरॉइड इज. मग त्या ठिकाणचं असणारं मॅग्नेटिक फील्ड किती हो हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सो देअरफॉर number of turns small n is equal to capital N upon L. Capital N as it is, length that is toroid is that circumference 2 pi r. Number of turns 5000, 2 pi as it is. What is value of r? 25 सेंटीमीटर म्हणजे किती 25 into 10 raised to minus 2. Again here we can solve it. So therefore 25 एक्के 25 दोन्ही 25 शून्य शून्य 25 ones are 25 twos are 0 0. Again these two cancel to 2 and again these two zeros, that is 100, and this 100 and this 10 raised to minus 2 cancel. So remaining is that 10 raised to 4 upon pi. So therefore B is equal to mu naught Ni. What is the value of mu naught? That is 4 × 10 raised to minus 7 Weber per meter square. What is the value of N, number of turns, that is 10 raised to 4 upon pi. The current flowing through the toroid is 10 ampere. So again this pi
cancel to one another. This 10 raised to 4 and this minus 7, that is 10 raised to minus 3, and again this plus 1, that is 10 raised to minus 2, and this 4 as it is. So required answer of the problem number 10 is that 4 into 10 raised to minus 2 Weber per meter square. Required answer is that 4 into 10 raised to minus 2 Weber per meter square. Next, option number C. Next, 11th problem. A particle of charge 10 raised to minus 12 coulomb. आता एक पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल आहे ज्याच्यावरती 10 raised to minus 12 coulomb इतका चार्ज आहे. Moving along the positive x direction with a velocity of 10 raised to 5 meter per second, experience a force of 10 raised to minus 10 Newton in the y direction. आता ही जनरली आपण x डायरेक्शन असं म्हटलं तर ही डायरेक्शन आपण y म्हणू आणि ही डायरेक्शन जी असते त्याला काय म्हणतो आपण z. आता एखादा जो पार्टिकल आहे काय म्हटलेला आहे, पार्टिकल ऑफ चार्ज 10 raised to minus 12 coulomb. पार्टिकल मीन्स व्हेरी स्मॉल मायन्यूट चार्ज पार्टिकल. त्याच्यावरती असणारा जो चार्ज आहे तो 10 raised to minus 12 coulomb आहे. मुव्हिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, त्याची डायरेक्शन या साईडला आहे, जो एक्स डायरेक्शनला मूव्ह होतो, ज्याची वेलोसिटी दिलेली आहे 10 raised to 5 मीटर पर सेकंड. याचा अर्थ एका सेकंदाला तो 10 raised to 5 मीटर इतका स्पीडने मूव्ह होतोय. Which is experience a force of 10 raised to minus 10 Newton in the y direction. मात्र त्याचा फोर्स जो आहे तो फोर्स कुठे आहे, y डायरेक्शन आहे. तो किती आहे, 10 raised to minus 10 इतका फोर्स आहे. So therefore, due to magnetic field, then the minimum value of magnetic field is, मग त्याची मिनिमम व्हॅल्यू मॅग्नेटिक फील्डची किती असणार आहे. So look at here, we know that F is equal to QVB sin theta. आपल्याला माहिती आहे F is equal to force. फोर्स म्हटले की काय म्हणतो आपण, Q means charge load particle, V means its velocity, B means its magnetic field induction, and the angle between V bar and B bar is that theta. So the formula becomes F is equal to QVB sin theta. Again this magnetic field B is equal to this F as it is, and this QV sin theta goes to the denominator part, so therefore B is equal to F upon QV sin theta. So where theta is the angle between V bar and B bar, this theta is the angle between V bar and B bar, and B is a minimum if sin theta is equal to 1. मिनिमम व्हॅल्यू कधी असणार आहे जर sin theta ची किंमत काय असेल 1 असेल, किंवा theta is equal to 90 डिग्री 90 डिग्री. सो B is along z axis, त्यामुळे त्याचा असणारा जो B ची डायरेक्शन असेल ती B ची डायरेक्शन कुठे असणार आहे, या z axis च्या डायरेक्शन असणार आहे. सो therefore minimum value of B is equal to F upon QV sin theta. sin 90 घेतला, sin 90 किती असतो, sin 90 that is 1. So therefore force, that is force जो y direction ला आपल्याला दिलेला आहे तो किती आहे, 10 raised to minus 10 upon what is the value of charge, 10 raised to minus 12, and its velocity is 10 raised to 5. So therefore this minus 12 minus 10 minus 12 plus 5, that is minus 7. This minus 7 goes to the upper side. This minus 10 plus 7. So remaining is that 10 raised to minus 3 Weber per meter square. So therefore the required force which is along the z direction will be 10 raised to minus 3. So therefore answer of that 11 is option number D, 10 raised to minus 3 Weber per meter square.